राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी आवाज करा काय करा माझा तसा आहे तसं काय करा सुख झाले वो साजनी साजनी वो झाले वो साजनी साजनी विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले साजने सुख झाले मोसा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी व विठ्ठली आवडी 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 विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर पापर कुमा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती 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 हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ नाशी कोडे सकळ नाशी कोडे सकळही नाशी कोडे सकळही नाशी कोडे सकळही नाशी कोडे सकळही घरी दारी वसे हरी घरी दारी वसे हरी घरी दारी वसे हरी घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा विश्वं
विश्वंभरी भावजा विश्वंभरी भावजा विश्वंभरी भावजा विश्वंभरी भावजा विश्वंभरी भावजा निळा म्हणे संदेह नाही निळा म्हणे संदेह नाही निळा म्हणे संदेह निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी 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 हिंडे तया मागे हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे हिंडे तया मागे पुढे नाश कोडे सकळ नाश कोडे सकळ नाशी कोडे सकळे नाशी कोडे सकळ कोडे सकळ नाशी कोडे सकळ ढोपार कुमारी ढोपार खुमारी जय 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 ढोपार ढोपार खुमारी ढोपार ढोपार खुमारी ढोपार टाळी वाजवा ढोपार खुमारी ढोपार कुमारी ढोपार जय 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 ढोपार कुमारी ढोपार खुमारी भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ घरीदारी वसे हरी विश्वंभरी भावजा हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ नमो ज्ञानेश्वरा 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 ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरणवर घुबर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोहि हरौ कलेस विकार महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु गिरः अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग आपल्या वारकरी संप्रदायाचे जे अभंग लिहिणारे संत आहेत त्या संत मालिकेमध्ये शेवटचे संत म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचं नावे निळोबार आहे. आपला जसा पैठण तालुका आहे, संभाजीनगर जिल्हा आहे, तसं आपल्या पलीकडून अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे. त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाचा तालुका आहे. पारनेर तालुक्यामध्ये पिंपळनेर नावाचं एक गाव आहे. त्या पिंपळनेर गावाला जगद्गुरू तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य वर्णाने ब्राह्मण अशी निळोबारायांची संजीवन समाधी आहे. अभंग जे कीर्तनाला घेतले जातात, भजनामध्ये गायले जातात, ते अभंग लिहिण्याची परंपरा त्यांच्यानंतर कीर्तनाला दुसरा अभंग घेतला जात नाही. शेवटचे अभंग त्यांचे आहेत. निळोबारायं ज्ञानोबारायांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र, नाथबाबांचं चरित्र आपल्याला जर कोणी सांगितलं तर ते निळोबारायांनी सांगितलं. त्यांचे अभंग आहेत सगळे. अशा निळोबारायांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा ज्या देवाची भक्ती तुम्ही करता 25 वर्षापासून, त्या समोरच्या पांडुरंगाला काय आवडतं याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला 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 विठाला. या अभंगाचं गोड चिंतन आपण 10 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या बिडकींच्या जवळ असणाऱ्या कृष्णपूर नावाच्या गावी. कृष्णापूर या गावी गेल्या 25 वर्षापूर्वी ज्यांनी कुणी हे रोपटं लावलं, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी,
मोगरा फुलला फुले वेचिता ती बहरू कळियासी आला. म्हणजे अगदी त्या रोपट्याला वटवृक्षासारखं फळ मिळालं. आणि जुनाट जुगातीचे नाणे जसं भगवंताला म्हटलंय तसा 25 वर्षापूर्वी लावलेलं हे रोपटं अगदी 25 वर्षाचा रौप्य महोत्सवी वर्ष आपण सगळे कृष्णपूर नावाच्या गावातली रहिवासी या ठिकाणी साजरं करत आहेत. आणि त्याद्वारे 25 वर्षाचा हा रौप्य महोत्सवी वर्षाचा सप्ताह योगायोगानं माऊलींच्या जन्मदिवसाला म्हणजे 750 वर्ष पूर्ण झाले. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचं हे माऊलींचं वर्ष आहे. त्या संबंधातून त्या वर्षी आपला रौप्य महोत्सवाला भाग्यवान आहोत आपण. आणि शांतीब्रह्मनाथ महाराजही अत्यंत जवळ आहेत. अशा संतांच्या आशीर्वादातून भगवंताच्या पांडुरंगाच्या असीम कृपेनं आपण 25 वर्षापासून हा सप्ताह चालवता. ज्यांनी कोणी रोपटं लावलं असेल ते खूप आनंदी असतील की आम्ही पहिल्या वर्षी उभा केला. दगडाच्या टाळामधूनही गायले अभंग. त्या काळामध्ये कठीण असतानासुद्धा थोडी थोडी वर्गणी गोळा करून छोट्या छोट्या पंक्ती घालून उभा केलेला सप्ताह आज 25व्या वर्षाला आला. 12 वर्षाची एक तपपूर्ती, 25 वर्षाचा रौप्य महोत्सव, 50 वर्षाचा अमृत महोत्सव, 75 वर्षाचा सुवर्ण महोत्सव, आपला 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव, 75 वर्षाचा अमृत महोत्सव आणि 100 वर्षाचा हिरक किंवा शताब्दी महोत्सव आपल्याकडे केला जातो. त्यातला हा पहिला टप्पा म्हणजे दुसरा टप्पा तपपूर्ती झाली. आणि आता 25 वर्षाचा रौप्य महोत्सवी वर्षाचा सप्ताह आपण साजरा करत आहे. आणि तो कसा असला पाहिजे तर भव्य दिव्य असला पाहिजे. महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार ज्यांच्या वाणीमध्ये चिंतन आहे, भजन आहे, नामस्मरण आहे, समाजाला अभंगापर्यंत घेऊन जाण्याची ताकद आहे, अशी सगळी विद्वान कीर्तनकार आपल्या यादीमध्ये आहेत. रात्री आपण पिंगळा ऐकलेला आहे. अशी सगळी उद्या इंदोरीकर बाबा आठवा आजोबाची तो आता उद्या येणार आहे. जागा पुरायची नाही तुम्हाला बसायला. दुपारी ठेवा नाही तर संध्याकाळी ठेवा. 3 ते 5 ठेवलं एकदा जालन्याला रात्री 3 ते 5 तरी तेवढेच लोक होते दिवसा एवढे. ते उद्या येणार आहेत तुमच्याकडं. असे मातब्बर कीर्तनकार, दिग्गज कीर्तनकार आपल्या एवढ्या छोट्याशा गावानं एवढे मोठाले कीर्तनकार आणायचे म्हणजे जरा थोडं आश्चर्यच वाटायला लागलं मला आल्यापासून. पण अगदी या गावानं एकत्रित येऊन अगदी 25 वर्षाचा सप्ताह पैठण तालुक्यात झाला नाही असा करून दाखवला. वा, छान. अगदी मोठे कीर्तनकार आणले, खर्च केला. या सगळ्या मंडळीला खूप धन्यवाद देतो ज्यांनी सौजन्य दान दिलेले. अशी प्रत्येक कीर्तनकाराची सौजन्य दाते, पंक्तीचे दाते सगळ्यांची नावं पत्रिकेला आहेत. त्यापैकी आजचं सौजन्य दान आजच्या कीर्तनाचा खर्च दिलेला आहे. संत पूजन दिलेलं आहे कैलास पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, कैलास पाटील जाधव अशी सगळी नावं पत्रिकेला आहेत. अशा सगळ्या जाधव पाटील परिवाराला, कैलास पाटलांना, राजेंद्र पाटलाला, सुरेश पाटलांना, दुसरे कैलास पाटील यांना खूप धन्यवाद. या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन ज्यांच्या माध्यमातून झालं आमचे गुरुबंधू आळंदीला आम्ही असताना बरोबर शिकलो असे आमचे संजय महाराज यांच्या माध्यमातून आग्रह झाला. आमचे पाहुणे आहेत शिंदे अमोलजी, आमच्या आत्याचे चिरंजीव आहेत, त्यांनी आग्रह केला. आणि 1 वर्षापूर्वी तारीख याच तारखेला फोन आलता मला. 1 वर्ष झालं अमोलने फोन केलेला. 1 वर्षापूर्वी ही तारीख मला लिहून दिली होती. आणि त्याद्वारे आजची ही सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं संजय महाराजांनी पाठपुरावा केला. आळंदीला आले सगळ्या मंडळीला घेऊन. सौजन्यदाते मंदिरामध्ये माऊलींच्या मला भेटायला आली वारीमध्ये. या सगळ्यांनी आग्रह केला होता. आणि आजची ही सेवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली आहे. कीर्तन साथीला महाराष्ट्रातील सगळी दिग्गज गायक वादक कीर्तनासाठी उपलब्ध आहे. सातारा भागातून ही करंदी गावची करंडी गावची ही छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी अगदी छान कपडे, वारकरी पोशाख, जोग महाराजांच्या परमपत्ले असल्यासारखे वाटतात. गोड अगदी, केस कमी आहेत, नाही तर भले केस एवढालेत पोरांचे. असे विद्यार्थी असले पाहिजे. मी पैठणला रखमाजी महाराजांकडे शिकायला होतो तेव्हा एवढे केस असायचे बरं का. चप्पीच करावं लागायची. म्हणजे चप्पी नको पण एवढे तरी निदान खालची 2 कट दुहेरी कट आले. आता तेवढं का असे ना. मग अगदी वारकरी पोशाखातली ही विद्यार्थी या पोरांसाठी जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. छान विद्यार्थी आहेत. या संस्थेतल्या महाराजांसहित या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना माझं वंदन आहे. भविष्यातही कीर्तनकार, गायक, वादक आहेत. सगळ्यांना वंदन. आमचे माऊली महाराज भंडारे अतिशय गोड गायलं माऊली महाराजांनी. दुसरे आमचे रवी महाराज आहेत जगताप, त्यांनाही माझं वंदन. संजय महाराज उभे आहेत, त्यांनाही माझं वंदन. मृदंगाचार्य सौरभ महाराज आहेत, त्यांचाही हात गोडे, लग्गीचा बाज आहे. एखाद्या सुगरणबाईनं जेवढं बाजीला मीठ टाकावं तसं ते सुगरण आहेत, जेवढं पाहिजे तेवढं देतात. अगदी असंच पाहिजे. सौरभ महाराजांना वंदन. अगदी छान. बसलेल्यापैकी आता सगळी महाराज मंडळी, या भागातली विद्वान कीर्तनकार, गायक, वादक, संप्रदायातली दिग्गज मंडळी आज या आपल्या सप्ताहाला भेट द्यायला आणि माझ्या प्रेमाखातीर उपस्थित झाली. त्यामध्ये आमच्या प्रसाद दादा मुळे यांनी सावखेड्याला 29 जानेवारीला नाही 29 डिसेंबर
हा 29 डिसेंबरला सकाळी 10 ते 12 माझं कीर्तन घेतलेलं आहे. त्यामुळं तीही मंडळी प्रसाददादांच्यामुळं विठ्ठल महाराजांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एक नामांकित मृदंगवादक आहेत. आपल्या भागाचं वैभव आहे. छान तयारीनं वाजवतात, कीर्तनही करतात, गायनही गोड करतात. मी फेसबुकला पाहत राहतो तुम्हाला. असे आमचे विठ्ठल महाराज गुंजाळ आणि त्यांच्याबरोबर त्यांची आलेली सगळी प्रेमाची मंडळी, त्या सगळ्यांना धन्यवाद. आमचे जिवलग मित्र, आम्ही पैठणला असताना बरोबर राहिलो काही दिवस. जुन्या आठवणी जाग्या होतात. आमचे कल्याण महाराज भेटले म्हणजे बरोबर काही दिवस पैठणला होतो. या भागात महाराज राहतात, छान पखावज वाजवतात. कल्याण महाराज त्यांचे दुसरे बंधू दोघंही अतिशय गोड आहेत. कल्याण महाराजांना वंदन. दुसरे आमचे सोपान महाराज आहेत, जे आमचे अत्यंत जिवलग, कायम हसत राहतात, हसवीत राहतात. असे छान आमचे सोपान महाराज, त्यांनाही माझं पैठणहून ते आले, त्यांनाही धन्यवाद. आमचे जिवलग मित्र, या भागात सैनिकाचा मोठा कार्यक्रम शेकट्याला ज्यांनी आयोजित केला, माझं काल्याचं कीर्तन ठेवलं होतं, असे आमचे अभिषेक महाराज भवर, ते पण या ठिकाणी उपस्थित झाले. तशी सगळी महाराज मंडळी बसल्यापैकी आल्यापासून आमची सगळी मंडळी, राजेंद्र दादा, जाधव सर, त्यांच्याकडे आम्ही जेवण केलं. काय गोड परिवार, अशी सगळी मंडळी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि या संबंधातून आपण सगळी कमिटी असाल, सचिव असेल, अध्यक्ष असतील, खजिनदार, या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, 25 वर्षापासून चटई उचलण्यापासून तर काल्याच्या दहीहंडीपर्यंत ज्यांनी हा सप्ताह उभा करण्यामध्ये तन मन धन दिलंय, अशा सगळ्या भाविकांना वंदन. बहुसंख्य मातृवर्ग आहेत. आमच्यावर प्रेम करणारं पैठण खेडागावचे आमचे सरपंच आहेत, त्यांनी पण खूप 2-3 कीर्तनं, मागच्या वर्षी माझं कीर्तन झालं होतं. फार छान गाव आहे आणि खूप कीर्तनकारावर प्रेम करणारा परिवार आहे. आणि त्याचं कारण हा भाग गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी पावन केलेला भाग आहे बरं का. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज वैकुंठवासी ब्रह्मलीन बाळकृष्ण महाराज सावखेड्याचे मोठी महात्मा होऊन गेले. मी बाळकृष्ण महाराजांची कीर्तनं वाजवली बरं का. मी पैठणला असताना बाबांची कीर्तनं एकदम ओरिजिनल महात्मा होता बाळकृष्ण बाबा. आणि आता सध्या कलियुगात तरी 2-4च महात्मे, त्याच्यातलं अग्रगण्य नाव म्हणजे भास्करगिरीजी महाराज बरं का. चेहरा पाहिला तरी माणसाचं दुःख जावं, चेहरा पाहिला तरी साधुत्व काय असतं. पैसे घेणारे आमच्यासारखे साधू नसतात, आम्ही लुबाडू येत, आम्ही घेणारे माणसं, आमच्याकडे काय लक्ष देतात. म्हणजे ओरिजिनल जे आहेत ते गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज. रुपयाला हात लावणार नाही तुमच्या. तुम्ही भास्करगिरी महाराजांनी नेवासा तालुक्यात जर म्हटलं नाही 10 एकर मला पाहिजे, एका मिनिटात देतील बघा लोक. असं साधुत्व असावं, मागण्याची गरज नसावी, लोकांनी देण्याची मानसिकता ठेवावी. असे साधू म्हणजे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज. काल मी नेवाशाला कीर्तन केलं भेंड्याला, बाबा 1 तासभर होते, इतके खुश झाले महाराज कीर्तनात. मला म्हटलं अरे वा, म्हणजे साधूचा आशीर्वाद पाहिजे आपल्याला. आणि म्हणून भास्करगिरी महाराजांचा आशीर्वाद लाभलेला हा तालुका आहे पैठण तालुका, गंगापूर तालुका, वैजापूर तालुका. या भागामध्ये देवगड जवळ आहे. आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, वारकरी संप्रदायाचा खांब म्हणजे नाथ महाराज बरं का. हा मंडप जो आहे ना, तो मंडप वरचाही पट गरजेचा नाही, खालचंही गरजेचं नाही. खालच्याला आणि वरच्याला टिकून ठेवण्यासाठी खांब महत्त्वाचा आहे. ज्ञानोबाराय पाया आहेत, तुकाराम महाराज कळस आहेत, पण तुकोबारायांच्या वैराग्याला आणि ज्ञानोबारायांच्या ऐका ज्ञानाला असं धरून ठेवणारा खांब म्हणजे जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. असा खांब मंडप कधी टिकतो, खांब असेल तर. तसा संप्रदाय का टिकला, नाथ महाराज आहेत म्हणून. नाथ महाराजांची वारी केली पाहिजे. हा, दुसरीकडे जाऊ नका वारीला. कुठं जातात लोक, मग कोणाचा बिल्ला लावितात, कोणाचे फोटो लावतात, फार वाईट वाटतं. इतक्या जवळ नाथ महाराज, आम्ही गेवराईहून येतो वारीला, मग तुम्ही तर गेलं पाहिजे 30-40 किलोमीटर. नाथ महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचा खांब नाथबाबा आहे. या बाजूला नाथबाबांचा फोटो आहे, या बाजूला माझ्या माऊलीचा फोटो आहे. छान कार्यक्रम केलाय, सिस्टीम अतिशय गोड आहे. प्रकाश दादा मंडप, प्रकाश मंडप बिडकीन, छान ट्रबल बाज गेन विको, चांगले बटणं फिरवले, तुम्हालाही माझं धन्यवाद. भालदार चोपदार विनेकरी शूटिंग करणारा चांगला पोरगा आहे, त्यालाही धन्यवाद. कट करून टाकू नको बाबा, सगळं टाका. तर एखादा शब्द तेवढाच, लोकाला काय जर यूट्यूबवाले तेवढंच कट करतात. नाही तू नाही करणार मला माहिती आहे, ते कट करून टाकलं की लोकांना महाराज आमच्यावरच बोलले, असं काही नसतं. त्याच्या मागचं पुढचं टाकत जा. सगळं कीर्तन टाकलं म्हणजे लोकांना त्याचं काही वाटत नाही. शूटिंगवाले आहेत, मी कधी कुणाला काही म्हणत नाही. मीच एक महाराज आहे महाराष्ट्रात, कधीच कुणाला अजून यूट्यूबवाल्याला नाही, कुणाला करा बाबा, कुणी शूटिंग करा, आमची काही अडचण नाही, फक्त व्यवस्थित टाका एवढी प्रार्थना आहे. शूटिंगवाल्यांना धन्यवाद. विनेकरी महाराज, आपण बसलेली कुणी एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. मान्यवर आहेत सगळी बरं का, उत्तुंग शिखरावर काम करणारी पेटीवादक छान आहेत, त्यांनाही धन्यवाद. अजून काही महाराज मंडळी बसलेली आहे तिकडं, तुम्हालाही माझं धन्यवाद. सगळ्यांची नावं माहिती नाहीत, पण सगळ्यांच्याबद्दल प्रेम आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. बहुसंख्य मातृवर्ग, बसायला जागा नाही महिलांना, एवढा मंडप फुल केला महिलांनी. महिलांसाठी जोरात टाळी वाजवा. वा, या सगळ्या आमच्या भगिनी आहेत. सगळ्या माता माऊल्यांना, पुरुष वर्गाला धन्यवाद. अभंगाला आमच्या संगतीत गणेश महाराज आहेत, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला
विठ्ठल विठ्ठल हो, वारकरी संप्रदायाचे शेवटचे संत म्हणजे निळोबार आहे. त्यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. देवाच्या आवडीचं काय आहे त्याचं वर्णन केलंय. काय असतं, माणसाची एक आवड, साधूची एक आवड आणि देवाची एक आवड, अशा 3 आवडीचं जग आहे. तुमची माझी एक आवड आहे, साधूची एक आवड आहे आणि देवाची एक आवड आहे. माणसाची आवडी तशा कीर्तनात सांगू नये. आपल्या आवडी काय कीर्तनात सांगायच्या, कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घातल्यात, आपल्या टोक्या कुणाच्या डोक्यात, हे काही सांगायची गरज नाही. या गादीवर काय राखुंडी फुंकिता दीपू लागे, माऊली म्हटले खडकी जैसे वर्षेले, कागी माझी पेरिले, कर्ममानी देखिले स्वप्न जैसे, आगात्मजेच्या विशी जीव जैसा निराभिलाशी, काही फायदा होत नाही. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी. माऊलींच्या ओव्या आहेत की माणसाच्या जन्माचं वर्णन या गादीवर करून काही प्राप्त होत नाही, फायदा होत नाही. कारण आपल्या आवडी न सांगितलेल्या, बरं कुणाला 2-4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 2-4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला फिरायला घुमायला, TV कसोटी, वनडे, 20, IPL, राजस्थान, दिल्ली, पंजाब, मुंबई, विराट कोहली, धोनी, गांगुली, नवीन आलेला अभिषेक शर्मा, ती वेगवेगळं आवड आहे. कुणाची काय कुणाची काय कुणाची काय, कोण्या बाईला दागिने आवडते, दुसऱ्याला तिची खपत नाही, म्हणजे असं भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे. कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय, अवघड आहे महाराज. परमार्थात एक नाही. काहीला पखवाज वादन आवडतं, काहीला गायन आवडतं, काहीला विनोद आवडतो, काहीला चिंतन आवडतं, काहीला पिंगळा आवडतो, काहीला काय आवडेल महाराज सांगता येत नाही. ज्याला सगळं सांगता आलं तो महाराष्ट्राचा बॉस झाला. का, सगळ्या लोकांच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. आवडी भिन्न भिन्न झाल्या. कुणाला काय कुणाला काय, पण सगळ्याच्या आपण सांगू शकत नाही. पण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये जगाच्या 2 आवडी सांगितल्या. संतांचं वचन आहे म्हणून सांगतो. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. जगाची आवड 2 आहे. कोणत्या कोणत्या ऐका, कृष्णापूरकर, बिडकिनकर, पैठण तालुका, ऐका 2 आवडी आहेत जगाच्या. कोणत्या? पहिली आवड सांगितली सार्वभौम पद, म्हणजे सत्ता. बोला, एवढे 1000-2000 माणसं तुम्ही कीर्तनाला आहात, तुमच्यापैकी कोणाला वाटत नाही देवेंद्र फडणवीस खाली ओढावेत आणि त्यांच्या खुर्चीवर बसावं? मला वाटतं होणार नाही, मिळणार नाही. पण वाटत कोणाला नाही? प्रत्येक माणसाला वाटतं. आपल्या घरातलं बघा, बापाला वाटतं पोरानं माझं ऐकावं, पोराला वाटतं बायकोनं माझं ऐकावं, बायकोला वाटतं नवऱ्यानं माझं ऐकावं, पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की मी सांगावं आणि माझं ऐकावं. याला सत्ता म्हणतात. जगातल्या प्रत्येक व्यक्तीची 1 नंबरची आवड आहे ही सत्ता. सार्वभौम पद पडिये, माऊलींची उभी आहे. काय 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 सत्ता आवडते. नाही सत्ता आवडली, दुसरी गोष्ट सांगितली, न मरणे निर्विवाद, म्हणजे अमरपणा. सांगा मला, तुमच्यापैकी कोणाला वाटतं की मी जावं? जावं म्हणजे तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही, हे वरवर उपर गोईंग टू यमपुरी. कोणाला वाटत सांग गाडीत घेऊन जातो, घाटामध्ये सोडून देतो? नाही. अगामर हा बोलून साती, असं म्हणताना ओढीच जा. आणि मेलियावरी रडती. काय माऊलींच्या ओव्या गोड आहे. माऊली म्हटले मर शब्द आवडत नाही, मरण फार दूर राहिलं. काही शब्द आहेत बघा, मरण कुणालाच आवडत नाही, पण मरण देवानं असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही. बरं, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. फार सुंदर कवाली आहे, गाजलेली आहे, नेहमी आपण ऐकत जा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. काय गोड शब्द आहेत बघा.
यालाच आमचे तुकोबाराय म्हणतात, नोहे तुझा हा परिवार परिवार, नोहे तुझा हा परिवार परिवार, नोहे तुझा नोहे तुझा हा परिवार परिवार, 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 नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, द्रव्यदारा क्षणभंगूर भंगूर, ओ शरीर जायाचे ठेवणे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे काय गोड चाल, किती गोड अर्थ आहे बघ. नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, ओ शरीर जायाचे ठेवणे. सगळ्याला मरावं लागतं, मी मरू नये ही तुमची माझी इच्छा आहे. दोन गोष्टी जगात खऱ्या आहेत बरं. कितीही सुंदर मेकअप केला तर सगळे म्हातारे होतात, नाहीच म्हातारे झाले तर सगळे मरतात. याच्या पलीकडे जगात काही होत नाही. म्हणून फॅरन लवली कधी लावू नका. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा रे, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा, वास्तव वास्तव म्हणा, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा. पुन्हा पुन्हा मिळत नाही, प्राप्त होत नाही. दोनच गोष्टी आहेत. आपण सगळे म्हातारे होणार आहे. प्रार्थना आहे माझी, फॅरन लवली लावत जाऊ नका. माझी बायको लावून लावून दमली, अजून काही काळीची गोरी झाली नाही. एवढी काळी नाही, तुम्ही लगेच बेकार बघू नका. माझ्यावर घेतलं फक्त एवढंच आहे बरं. लावत जाऊ नका, तरमरी फिरमरी लावत जाऊ नका. कोणतीच क्रीम ज्यानं लावली नाही त्याचा चेहरा फार सुंदर आहे. ज्यानं 50 क्रीमा लावल्या आरा फोडं येऊन गेले, मग लावायचंच नाही काय बरं का. ध्यानातच ठेवा. त्याचं एक कारण सांगू तुम्हाला. तुम्ही किती सुंदर, काय काय लोक असे फोटो काढतात बरं का. संजय महाराज काय नाही होत तिकडे, खेळ होते तुम्ही माझ्याकडे बघा. काय 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 फोटो काढ रे फोटो. मस्त कपडे घालणार, भारीतले ड्रेस घालणार, जाणार सोशल मीडियाला, म्हणजे तर लोकेशनला जाणार, पैठणच्या उद्यानला जाणार, शेंद्राई माडीशीत जाणार. काढ रे फोटो मस्त. बरं ते फोटो नुसते काढणार नाही, त्या फोटो जसे मोठाले कटआउट बनवणार, हॉलमध्ये लावणार घराच्या या बाजूने कसं त्या बाजूने कसं. आपण त्या हॉलमध्ये चहा प्यायला बसलो, आपल्याकडे बशी येते चहाची, चहा पितो. काय मालक आहे, काय पैलवान, ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो. खोबऱ्याची वाटी हे असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळ राड्या असतात. सारखंच दिसते. चहा संपला की खालून म्हातारं म्हणतंय, बाबा मीच आहे मीच. पैलवान होतो, पैठण तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतो, कधी पाठच पडली नाही. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. त्याला असू नका, आपलं सुद्धा हेच होणार आहे. आपण सगळे म्हातारे होणार आहे बरं.
विसरू नका बरं. नाहीच म्हातारे झालो तर नक्की सांगतो सगळे मरणार, कोणी वाचणार नाही. विनंती आहे. किती सुंदर शब्द संतांचे. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. संतांनी आपल्याला जागृती दिली की अरे मरण येणार आहे, पण आपल्या सगळ्यांची आवड एकच आहे, मी मरू नये. आपल्या सगळ्यांची आवड आहे सत्ता असावी, मरण नसावं. चला, माणसाच्या आवडी कळल्या तुम्हाला. साधूला सुद्धा आवडतं बरं का. नाथ महाराजांना आवडतं, ज्ञानोबारायांना आवडतं, जोग महाराजांना आवडतं. या देशातल्या सगळ्या साधूची आवड आहे, पण कोणती? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदी पुरुखी अखंडित. जग सुखी व्हावं, जगानं आनंदी राहावं. संयुक्त राष्ट्राची समिती आपल्या जगामध्ये, भारत काय, अमेरिका काय, ऑस्ट्रेलिया काय, साऊथ आफ्रिका काय, जे शाळेत शिकणारे मुलं आहेत कॉलेजला त्यांना विचारा, मुलींना विचारा, अभ्यास करणारे. त्या संयुक्त राष्ट्र समितीला प्रश्न पडला की सगळ्या जगाचं कल्याण करणारी प्रार्थना कोणत्या ग्रंथात सापडेल. म्हणून देशातले नाही तर जगातले सगळ्याचे ग्रंथ बोलवले. तर एकाही ग्रंथात त्यांच्या त्यांच्या देशाची, त्यांच्या त्यांच्या प्रांताची, त्यांच्या त्यांच्या साधूची, त्यांच्या त्यांच्या भागाची विशेष उन्नती व्हावी अशाच प्रार्थना होत्या. एकच प्रार्थना सापडली ज्ञानेश्वरीमध्ये, तिला पसायदान नावाची प्रार्थना म्हणतात. ते पसायदान म्हणजे जगाला सुखी करावं, जगाला. हो, किंबहुना असं पूर्ण होऊन तिही लोक, जग नाही तिन्ही लोक. हो, जे खळांची व्यंकटी सांडो. काय नवले इंग्लिशमध्ये तयार केलं ते पसायदान पोरांनो इंग्लिशमध्ये. आणि त्या संयुक्त राष्ट्र समितीच्या ऑफिसमध्ये सोन्याच्या अक्षरानं असं चिटकून ठेवलं तिथं. काय माझ्या ज्ञानोबरायांची क्रांती महाराज. जग सुखी असावं. 750 वर्षाचे सप्ते नुसते भारतात नाही, लंडनला सप्ताह होणार आहे, हो अमेरिकेला सप्ताह होणार आहे. का? आमच्या माऊलीचं नाव अमेरिकेला गेलं महाराज, जगात गेलं, जगात. विश्व त्यांना मानवंदना करायला लागलं, विश्व त्यांची ज्ञानेश्वरी वाचायला लागलं, विश्व त्यांचा हरिपाठ वाचायला लागलं. का? जग सुखी व्हावं, जगानं वारी करावी, जगानं सप्ते करावे, जगानं एका विचाराचं राहावं. ही साधूची प्रार्थना आहे, ही साधूची इच्छा आहे बरं का. अवघाची संसार सुखाचा करीन, किती गोड आहे. आनंदे भरीन. भारत नाही, महाराष्ट्र नाही, बिडकीन नाही, पैठण नाही, संभाजीनगर नाही. आनंदे भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक, तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा. ही साधूची आवड आहे. आपल्या शेजारचा सुखी झालेला आवडत नाही आपल्याला. शेजारच्यानं बोलेरो घेतली तर श्याम भाऊला तापच आला, घेऊ दे ना त्यानं, तुझं काय राहिलं. त्यानं गाडी आणली की याला ताप, कोणती पॅन्टी चालना, कोणती ओमिडी चालना, कोणतीच गोळी. ह्या जळकीला गोळी नाही महाराज. हो, कोणत्या जळकीला गोळी आहे मेडिकलमध्ये, पण हे दुसऱ्याचं पाहून जाळणाऱ्याला गोळी नाही. तसं नाही माऊलींचं. संत म्हणतात जग सुखी असलं पाहिजे, जगानं आनंदी असलं पाहिजे. हो, अपराधी जरी असला, पातकी दुर्जन हीनयाती, हे सुद्धा सुखी असले पाहिजे. कोण सुखी असलं पाहिजे? पातकी दुर्जन हीन याती. कोणत्या जातीतला आहे काय माहिती नाही, सगळे सुखी असावे. साधूची आवड आहे. माणसाला वाटतं सत्ता मिळावी, श्रीमंत मिळावी, हो मला अमरण नसावं. माणसाची आवड आहे. माणसाची पण आवडी तुम्हाला कळाल्या. साधूला काय आवडतं ते पण तुम्हाला कळालं. पांडुरंगाची सुंदर मूर्ती मांडलेली आहे. एवढा छान सप्ताह 25 वर्षाचा चालू आहे. रोज एक कीर्तनकार येतोय, रोज छान कीर्तन करून जातोय. तुम्ही त्याच्यामध्ये दंग होऊन जातात. एवढा छान सप्ताह ठेवला कृष्णापूरकड. मग ऐका, देवाला काय आवडतं? निळोबाराय सांगतात, देवाला हे आवडतं काय? अभंगाचं पहिलं चरण. भाविकांची आवडी देवा, भाविकांची आवडी देवा, भाविकांची आवडी देवा, भाविकांची आवडी देवा,
करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती हे हरी सेवा निज प्रीती हो हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे पुढे हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे काची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती ओ हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे पुढे हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे हे भाविकांची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज करी सेवा निज करी सेवा निज प्रीती वा 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 जय हो गोड काय सुंदर चाल लावली रवी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात निळोबाराय म्हटले जसं माणसाची आवड आहे सत्ता श्रीमंती अमरपणा साधूची आवड आहे जग सुखी व्हावं तसं निळोबाराय म्हटले देवाची पण आवड आहे भाविकांची आवडी देवा देवाला भाविक आवडतो कोण आवडतं देवाला भाविक मग तू म्हणाल महाराज आम्ही घर सोडलंय संसार सोडलाय 2 तास झाले इथं बसलोय 8 दिवस झाले आमच्या जीवनातले अनमोल पैसे जे आम्ही कोणालाच देत नाही ते तुम्हाला दिलेत आम्ही एवढे कीर्तनकार आणले पंक्ती घातल्यात सौजन्य आम्ही भाविक नाहीत का नक्की भाविक आहोत आपण नक्की आहे ज्याला माहिती असून जो घरी झोपलाय तो नाही मात्र ज्याला माहिती बा एवढा चांगला सप्ताह चाललाय बगाड झोपलाय घरी तो कसा भाविक राहील भाविक तुम्ही सगळेजण आहात वा वेळात वेळ काढून देवासाठी प्रयत्न करताय ना मग तुम्ही नक्की भाविक आहात पण एक वाक्य सांगू आपण भाविक असे आहोत की आपल्याला देव आवडतो आणि देवाच्या आवडीचे भाविक असे आहेत की देव त्यांच्या घरी जातो जवळ आहे पैठण आपल्याला नाथ महाराज श्रीमंत संत होते बरं महाराष्ट्रात नाथ महाराजा एवढे श्रीमंत संतच नाही महाराज नाथ महाराज एवढे श्रीमंत होते कल्याण महाराज भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला आला तर त्याला सोन्याच्या ताटात जेवण वाढायचे हां 1,35,000 भाव आहे आजचा सोन्याच्या ताटात भिकाऱ्याला जेवण वाढायचे सांगू नाथ महाराज एवढे श्रीमंत होते नाथ महाराजांच्या वाड्यावर एकदा चोरी झाली चोरी तुमच्याकडे चोर आहे तिकडं बिडकीन भागात चोर आहेत का नाही चोराचे 2 प्रकार आहेत एक उत्तम चोर आहे आणि भंगार चोर आहे चोर 2च आहेत उत्तम चोर भंगार चोर उत्तम चोर डबर खाय मुरुम खाय रस्ता खाय तो तुम्हाला माहितीच आहे मला कशाला सांगायला होतं उत्तम चोर काय काय खातात 80,000 कोटी लिहिता यायची नाही मला 80,000 कोटी कोणी लिहून दाखवा मला अक्षरी 80,000 कोटी एवढे हाणलेत उत्तम चोरांनी मिळ नाही आपल्याला महाराज बरं का किती हाणलेत मिळ नाही महाराज उत्तम चोर सोनं चोरतो पैसे चोरतो भंगार चोर असलं नाही चोरत भंगार चोर सप्त्याच्या मंडपातले चपला छान पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय मायकावाल्याचं वायरस घेऊन जाय कोणाचं कापूचं चेचून आण कोणाचे मकाचे कंस छान असे 5 घेऊन जाय अवतच घेऊन जा रुमने काय हाणतील भंगार चोर असते ते उत्तम चोर होते उत्तम चोर इकडे बघा चोरांची संख्या 24 होती किती विठ्ठल महाराज 24 चोर संजय महाराज गेले नाथ महाराजांच्या वाड्यात सोनं चोरायला बिडकिनकर अय कृष्णापूर छोटंसं गाव आहे पण चांगला सप्ताह केलाय माझ्याकडे बघा किती होते चोर 24 गेले चोरी करायला पहिल्या चोरानं सोन्याचं गाठोडं बांधलं ज्याला सण होतं त्याने ऐकावं रे पहिल्या चोरानं सोन्याचं गाठोडं बांधलं 1 क्विंटल आपले आजोबा पंजोबा 1 क्विंटलचा बारदाना सहज उचलायचे बिडकीनच्या मोंड्यात पैठणच्या मोंड्यात संभाजीनगरच्या मोंड्यात सहज आपला आजोबा 1 क्विंटल माझा बापच उचलायचं माझे वडील उचलायचे अजूनही काही माणसं उचलतात
नाही आपल्याला नाही उचलता येणार, आता आपल्याला मुरमुरेच उचला ना तर का बाकीचं काय. ते काळ वेगळा होता महाराज. पूर्वी ते सूरपारंब्या नावाचा खेळ असायचा. पाय वर करायचा, पायाच्या खालून सूर फेकायचा, झाडावर पोरं चढायची आणि तो सूर त्या रिंगणामध्ये आणून ठेवायचा. आम्ही पैठणला खेळायचो सूरपारंब्या. आता पायच वर जायना तर सूर कधी जायचा महाराज. काळ बदलून गेला महाराज, काही राहिलं नाही. भात खाऊ खाऊ माणसं वडापावने आतपाव झाली महाराज, काही नाही राहिलं. जुन्या काळातली माणसं दूध प्यायची महाराज, लिटर भर गावरान तूप. हे मजबूत माणसं होती महाराज. थंडीच्या काळात ती काय कानाला बांधित होती का काय महाराज. अशा थंडीमध्ये उसाची दारे धरायची ती. आता आपल्याला कानाला बांधल्याशिवाय आपण गाडीत बसू शकत नाही. कल्पना करा, हलके झालो आपण. आता 1 क्विंटल बारदाना सहजच आपल्या आजोबा नाथ महाराजांच्या काळात सहजच उचलीत होते. पहिल्या चोरानं 1 क्विंटलचं गाठोडं बांधलं, इकडे बघा. शेजारच्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं, तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त, चौथ्यानं त्याच्यापेक्षा थोडं, पाचव्यानं त्याच्यापेक्षा थोडं. गाठोडे झाली 24. चोर किती होते? 24. गाठोडे किती झाले? 24. जास्त असं झालं, जास्त वजनाचं गाठोडं झाल्यामुळं एकाला उचलता येणं म्हणून दुसऱ्यानं हात लावला आणि पहिल्याच्या डोक्यावर दिलं. पहिला केला, तिसऱ्यानं दुसरा, चौथ्यानं तिसरा, पाचव्यानं चौथा, सहाव्यानं पाचवा, सातव्यानं सहावा, आठव्यानं सातवा, नवव्यानं आठवा. असं कळलं ना तुम्हाला? असं एकानं एकाला उचलून दिल्यामुळं 23 चोर निघून गेले. 23. एकच चोर खाली राहिला, त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्यानं दिलं, अरे तुम्ही चालले ना माझं, मला कोण उचलून देईल? सगळ्यात जड माझंच, मला कोण उचलून देईल? तेवढ्याच आवाजात नाथ महाराजांना जाग आली. नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली. नाथ महाराज त्या चोराला म्हटले, राजा जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. हा ठेवता 2-4 दिवस ठेवता मला इथं? उचलून द्यायला म्हणतो. काड्याची पेटीतली काडी देऊ शकत नाही आपण. कल्पना करा, घरातलं सोन्याचं गाठोडं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं. चोरं निघून गेले. सगळ्या गावात बोबाटा, चोरी झाली. 24 चोर आले होते, सोन्याचे गाठोडे घेऊन गेले. काही जळगाव लोक असतात, जळगाव म्हणजे जळणारे ते आले नाथ महाराजांच्या वाड्यावर. नाथ बाबा तुमचं सोनं चोरीला गेलं म्हणे. अशा लोकांना आनंद होत असतो बरं. जखमीवर मीठ चोळायला येतात असं वर. नाथ बाबा तुमचं सोनं चोरीला गेलं म्हणे. नाथ महाराज म्हटले, हो काय चोरीला गेलं? नाथ महाराजांनी मुनिमाला हाक मारली, मुनीम इकडे या. हे गावातले लोक विचारायला आले, आपल्या घरातलं काय चोरीला गेलं तेवढं यांना सांगा. मुनीम म्हणजे हिशोब करणारा. तो घरात गेला, एका तासात रेखीव कागदच घेऊन आला. आमच्या घरात 4 महिन्याला जेवढं व्याज येतं तेवढं चोरीला गेलं, हे मुद्दल नाही. अहो माझ्यासारखे 50 कीर्तनकार जरी एकत्रित केले का तर नाथ महाराजांची श्रीमंती सांगता येणार नाही महाराज. एवढे श्रीमंत संत होते नाथ महाराज. ऐका रे, एवढे श्रीमंत, जाऊ द्या हे सोन्याची वाड्याची श्रीमंती, नाथ महाराजांची खरी श्रीमंती ऐका. विश्वाचा मालक द्वारकेहून शोध घेत या पैठणला आला. नाथ महाराजांच्या घरी अंगावर कपडा नाही, नुसतं धोतर बांधलेलं. आवाज दिला, नाथ बाबा. काय रे बाबा, तुमच्या घरचं काम करायला काही मिळेल का? काही काम नाही बाबा म्हटले आमच्याकडे, पण तुम्हाला खायला राहायला मिळेल. हो, नाथ महाराजांच्या घरी बिना कपड्याचा देव राहिला. 20 दिवसानं गिरजाबाईनं हाक मारली, अरे बाळा आपलं पाणी आणणारं कुणीतरी गायब झालंय, गेलाय निघून. तेवढं जा बाबा, गोदावरीवरून कावड भर आणि आपल्या रानामध्ये आणून रीच. खांद्यावर कावड घेतली, हसतच देव निघाला. माहिती नाही हो कुणाला. कावड भरायचा आणि रोज नाथ महाराजांच्या रानामध्ये पाणी भरायचा. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, काय नवले पाणी वाय हरी कावडीने. विश्वाचा मालक पाणी भरतो महाराज. पाणी भरलं असं 12 वर्ष. किती वर्ष भरलं? 12 वर्ष पाणी भरलं आणि 12 वर्षानं त्याला नाव पडलं श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी. हे श्रीखंड्या, आता पाणी आणायचं बाद झालं. प्रमोशन मिळालं नोकरीमध्ये. नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. आता हे जे आपले मंदिरातले देव आहेत ना बाबा, त्याला पूजा करायला वेळ जातो, तेवढं चंदन उगाळून दे. काय नवले, त्याला चंदन लावायचं, तो चंदन उगाळायला. काय आश्चर्य बघा. ज्याला चंदन लावायचं तो चंदन उगाळतो. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी व श्री गंगा तिरी धुत असे. विश्वाचा मालक कपडे धुतो, विश्वाचा मालक पाणी भरतो, विश्वाचा मालक चंदन उगाळून देतो. तुम्ही कीर्तनाला बसलात, आमच्या गाववाल्यांनी कृष्णापूरवाल्यांनी सुंदर बसायची व्यवस्था केली, चटया टाकल्यात. आता 24 वर्ष निघून गेले आणि 24 वर्षांनी नाथ महाराज म्हटले, श्रीखंड्या
आता आणखीन मोठं प्रमोशन तुला. आता कीर्तनाला, भागवताला, रामायणाला जे लोक येतील ना त्यांना बसायला चटई टाकायची. ज्याची कथा आहे तो खाली चटया टाकतो आणि तो चटईवर बसत नाही, तो मागं पोत्यावर बसतो. नाथ महाराज म्हणतात, हे श्रीखंड्या, या जगात एकच देव आहे. तो म्हणतो एकच आहे, इथंच बसलेला आहे, इथंच आहे. काय नवल आहे महाराज. ज्याची कथा आहे तो चटया टाकतो, ज्याचं पाणी आहे तो पाणी भरतो, ज्याला चंदन लावायचं तो चंदन उगाळतो. का भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. हरी सेवा निज प्रीती करी, सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, वा 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 भजन वा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकांची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, निज प्रीती, निज प्रीती. काय कारण? नाथ महाराजांच्या घरचं 36 वर्ष देव काम करतो. का? भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. त्यांचं वाटेल ते काम करतो, पण भाविक व्हावं लागतं. महाराज काय करावं लागेल याच्यासाठी? नातं जोडावं लागतं. नातं बरं का, आपण भाविक आहे पण आपलं नातं बदलतं महाराज. 2-4 महिने गेले की दुसराच देव येतो, 6-7 महिने गेले की खाटूश्याम येतो. सध्या खाटूश्याम सध्या आता 3 बाणके धारी. लोकांना आपला काही विरोध नाही, आवडतो आपल्याला देव, मग आपलं असं बदलत राहतं. आपला पांडुरंग राहत नाही ना. पांडुरंग गेला 2-4 महिने की आलाच 3रा देव. तसं नाही चालत महाराज. पतिव्रता पत्नीला तिचा नवरा सोडून काही आवडत नसतं. काय काय काय? आम्हा नारायण तैशापरी, कैशापरी पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. हे ध्यानातच ठेवायचं. आपला देव पांडुरंग आहे, कलियुगाची देवता पांडुरंग आहे. म्हणजे दुसऱ्या देवाला मानू नका असं माझं मत नाही. त्याच्यात पांडुरंग बघा. आता मी चाललो उद्या तिरुपतीला जाणार, मी जातो वार्षिक सगळ्या देवाला जातो, पण पांडुरंग सोडून नाही. मग माळ आहे आपल्या गळ्यात. आपण पांडुरंग, व्यंकटेशाला गेलं तरी पांडुरंगच बघायचा, आणि अजून कोणत्या खाटूश्याम बाबाला गेलो तरी पांडुरंगच बघायचा. आपला देव कोणता आहे? माळकऱ्याचा, वारकऱ्याचा, साधा भोळा आपला पांडुरंग. नातं जोडायचं पतिव्रता पत्नी, दुसरं नाही जोडायचं. आईचं नाही जोडायचं, भावाचं नाही जोडायचं, बहिणीचं आशीर्वाद जोडायचं नाही. फक्त नातं देवाशी जोडायचं, पत्नीत्वाचं. तो माझा पती आहे आणि मी त्याची बायको आहे. हे सगळ्यात परमोच्च नातं आहे. राधेनं हे नातं जोडलं, मीराबाईनं हे नातं जोडलं. त्यांच्या बायका नाही बरं कृष्णाच्या राधा, मीराबाई. काही म्हणू नका, काही चांगले चांगले भजनी म्हणतात. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर गोकुळ फिरून. घशाचा कॅन्सर होईल बरं, सावधान. काही पण म्हणू नका. मला एक जणानं हे असं ऐकून, एक जणानं ऐकून असं मला कीर्तनात प्रमाण दिले. एक जण, राधा रंगाण दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे 2. म्हणलं बिनलाच्या बायकोला लावू ना घरी गोंडे भरे. राधाशी गोंडे लावणार आहे का? मग काही म्हणतात. विराट कोहली माहिती आहे पोरांना? विराट कोहली सगळ्यांना माहिती. या देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे. वनडेमध्ये भारी खेळतो एकदम. 52 शतकं झाली वनडेमध्ये. अजून कोणाचे शतके नाहीत तेवढे. 1 नंबरचा बॅट्समन आहे. हो, काय कव्हर ड्राईव्ह मारतो असा, 2 खेळाडूच्या मधून चौका मारतो. 6 मारायला लागला तर कुणीच मारित नाही त्याच्यासारखे. पाकिस्तान संघ मॅच असल्यावर तर एकटाच खेळतो महाराज असा विराट कोहली. त्याच्या बायकोचं नाव आहे अनुष्का शर्मा बरं का. दोघं एकत्रित आले आणि दोघांचे पैसे जरी एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होतो. इतके श्रीमंत आहेत. इंग्लंड लंडनमध्ये बंगले आहेत, काही कमी नाही. 1 बिस्लरी ही 20 रुपयाला, आपल्याकडे 15-10 रुपयापासून बिस्लरी. 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. स्टील बॉडी आहे. पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याची मुलाखत घेतली बॉडीची. एवढा भारी खेळाडू. 6 महिन्यातून प्रत्येक 6 महिन्याला दोघं नवरा बायको वृंदावनला जातात. कुठं जातात? वृंदावनला. ऐका ऐका, राधा राणीचं दर्शन घेतात आणि त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये जाऊन आपल्या छोट्याशा बाळाला समोर धरून त्या साधूला विचारतात, आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवल आहे.
या देशातला 1 नंबरचा श्रीमंत बॅट्समन, श्रीमंत हिरोईन साधूला विचारते आम्ही कसं जगावं. आपल्याकडं नाथ महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, आपण विचारलं पाहिजे. पांडुरंगा, ज्ञानोबाराया, नाथबाबा, तुकोबाराया, आम्ही कसं जगलं पाहिजे. फार चांगलं सांगतात. तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मी का सांगतो, त्या प्रेमानंद बाबाला तरुणांना 2 किडण्या नाहीत. मग किडण्या नसणारा साधू आजपर्यंत जिवंत कसा. तर ते म्हणतात मी राधा राणीचं भजन केलं म्हणून जिवंत आहे. एवढी पवित्र ती राधा आहे, तुम्ही तिला बाजारातली कसं काय म्हणता, तुम्ही तिला फिरणारी कसं काय म्हणता. म्हणायचं नाही बरं, आपल्या वाणीला दोष लागेल. काही पण म्हणायचं नाही. म्हणायचंय तुम्हाला वृंदावन का कन कन बोले जय जय श्रीराध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्रीराध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. अशी भजनं म्हणा मस्त. कोण म्हणतं राधेचं नाही. राधे राधे घे श्याम सुंदरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. अशी भजनं म्हणा. नाथ महाराजांच्या म्हणा, निळोबारायांच्या म्हणा, तुकोबारायांच्या म्हणा, काही अडचण नाही. पण अशी राधा म्हणा. मी का सांगत होतो, त्याने देवाशी नातं जोडलं. तो आमचा पती आहे. त्याला पत्नीत्वाचं नातं जोडतात. त्याचं कारण सांगतो, जगातल्या सगळ्या नात्याची जागा घेता येते, पत्नीची जागा घेता येत नसते. उदाहरणार्थ, आपल्या बिडकींमध्ये एक बाळू नावाचा पोरगा राहिला होता. कीर्तनात आहे तो नाही, घरी जो झोपलाय तो पण नाही. आपल्या कीर्तन दृष्टांतातला आहे. बाळू नावाचा पोरगा आमच्या या पैठण हायवेला राहिला होता. 1-2-3 किलोमीटरवर त्याची वस्ती होती. एखादा ईदा असला त्यानं लगेच लागून घेऊ नका असा दृष्टांतातला. हायवेला राहिला होता. मोठं घर बांधलं होतं, 2-3 मजली घर होतं. किराणा दुकान चालवत होता. नेमकं झालं असं, त्याची आई वारली. आई वारली तर रडायला लागला. देवा, आई गेली, आई गेली, प्रेमाचा सागर आटला. कोण माझ्या पाठीनं हात फिरवणार, कोण मला प्रेमानं घास भरवणार. किती वाईट केलं रे देवा माझं. कसं रे देवा, प्रेमाचा सागर नेलास. आई गेलं की दुःख होतं. खूप रडला महाराज, खूप रडला. 5-6 दिवस जेवलाच नाही. 5-6 दिवस उपोषण धरलं. 5-6 दिवस तो जेवलाच नाही विठ्ठल महाराज. सारखं रडायचा. कल्याण महाराज, सोपान महाराज, सौरभ महाराज एकच म्हणे, आई गेली, आई गेली, आई गेली, आई गेली. त्याच्या गावातल्या त्या आईच्या वयाच्या ज्या म्हाताऱ्या होत्या ना, त्यांना माहिती झालं, बाई वस्तीवर बाळ्या राहत नाही का. त्याची आई वारली म्हणतात. लईच रडतो बाई, जेवणच करत नाही, उपोषण धरलं. त्या 5-7 म्हाताऱ्या गोळ्या झाल्या. रिक्षा लावला, एक आप्पे रिक्षा. रिक्षामध्ये बसल्या. रिक्षा घेऊन बाळूच्या घरी गेल्या. भाऊचा दरवाजा वाजवला. बसायला चटई टाकली. बोलायला सुरुवात झाली. बाळ्या असं रडत असतात का रे. तुझ्या आईनं आम्ही बरोबरच या गावात नांदायला आलो बाबा. तुझ्या आईबरोबरच वाड्यात झाला दोर बांधायला जायचो. तुझ्या आईबरोबर नागपंचमीचे गाणे म्हणायचो. पैठणच्या षष्ठीला आम्ही एसटीनं बरोबरच जायचो. पहिल्या गाडीने गेली बाबा, तुझी आई चांगलं नाही झालं. ए बाळ्या, असं नाराज का राहतो. अरे आम्हाला आई समज की आम्ही तुझ्या आईसारखे नाहीत का. असं काय करतो. इतका आनंद झाला बाळ्याला. आई गेली म्हणून काय झालं म्हटलं. गावातल्या सगळ्या म्हाताऱ्या माझ्या आई आहेत. कौसाबाई माझीच आई, हौसाबाई माझीच आई. आनंद झाला. 2-4 चपात्या दुधात चोरल्या. कनाट जेवला. खुश झाला, आनंद झाला. आई गेली. आईची जागा म्हाताऱ्याने भरून काढली. हो, 1, 2, 3, 5, 6 महिने गेले. पण बाळ्याच्या जीवनावर दुसरं संकट आलं. नव्हतं एवढ्या लवकर यायला पाहिजे, पण आलं. दुसरं संकट असं आलं, बाळ्याची बहीण एवढ्या लवकर नव्हती जायला पाहिजे, पण गेली. बहीण गेली तर पुन्हा रडायला लागला. देवा, आई गेली होती जाऊ द्यायची, बहीण गेली. कोण मला राखी बांधणार, कोण माझी भाऊबीज करणार, कोण मला गंध लावणार. किती वाईट केलं देवा. आई गेली होती जाऊ द्यायची, बहीण गेली. पुन्हा 5-7 दिवस जेवला नाही, पुन्हा रडायला लागला. पुन्हा त्याच्या बहिणीच्या वर्गातल्या पोरी होत्या ना, सकू टकू मकू, त्यांना माहिती झालं. त्यांनी तोच अपेक्षा वेळ कमी असल्यामुळे भाड्यानं लावला. रिक्षामध्ये बसल्या. बाळा घेऊन गेला. दरवाजा उघडला. बसायला चटई टाकली. बोलायला सुरुवात झाली. बाळ्या, असं रडत असतात का रे. तुझी बहीण आम्ही एकाच वर्गात संगच खो खो खेळायचो, संगच कबड्डी, संगच अभ्यास, संगच क्वाफ्या. नाही क्वाफ्या नाही, अभ्यास संगच खेळायचो बाबा. पहिल्या गाडीने गेली बाबा तुझी बहीण, चांगलं नाही झालं. आम्ही तुला राखी बांधू, इकडचा हात भरू, इकडचा हात भरू, कपाळभर कुंकू लावू, करू दड्याचा सोल करू राजा, काळजी करून. आम्ही तुझ्या बहिणी नाहीत का. कर जेवण. बायनं पुन्हा 2-4 चपात्या भाजी चुरून झाल्या. काय झालं म्हटलं, बहीण गेली म्हणून. गावातल्या पोरी माझ्या बहिणी आहेत. आनंद झाला. आईची जागा म्हातारीने भरून काढली, बहिणीची जागा पुरीने भरून काढली. 1 वर्ष गेलं आणि 1 वर्षानं बाळ्याच्या जीवनावर 3रं संकट आलं. काय चटकून कळालं राव तुम्हाला. बाळ्याची बायकोच वारली महाराज. पुन्हा रडायला लागला. 5-7 दिवस जेवलाच नाही विठ्ठल महाराज. 8 दिवस झाले कल्याण महाराज. 11 दिवस झाले. 13वा जवळ आला. आता कुणाची ताकद रिक्षा भाड्यानं लावायची. एखादी म्हणू शकते जाऊ द्या गेली.
होऊ शकत नाही. ते का होऊ शकत नाही? एकदा तुमची पत्नी गेली की तुमच्या जीवनातलं नातं संपलं. पती जरी गेला तरी संपलं आणि पत्नी जरी गेली तरी संपलं. तिची जागा घेता येत नाही. तसं तुकाराम महाराज बुद्धिमान होते. देवा आम्ही तुझे भाविक कसे आहेत? पतिव्रता पत्नीला जेवढा नवरा आवडतो ना तेवढा तो वल्लभामी कांतो, तू आमचा पती आहे बाबा, तू आमचं जीवन आहे. आम्ही तुझ्याशी नातं जोडलंय. घररिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. नातं जोडावं लागतं रे दादांनो. माझ्या मीराबाईनं नातं जोडलं. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो गली 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 हरी गुण गाने लगी रे, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी रे. ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. काय नातं जोडलं हो महाराज. एक राधा एक मीरा दोनों श्याम को चाह, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक तरस दीवान, एक प्रेम दीवानी एक तरस दीवान. काय प्रेम केलं. असं नातं जोडा. जरा जोरात वाजा, जोरात वाजा. का सांगतो? नातं जोडायचंय ना असं जोडा. नातं जोडलं पाहिजे. तानाजीनं जोडलं, तानाजीनं. ते बघ मी जातो राज, मी राज आधी लगीन कोंडाण्याचं. बघ माझे काय नातं आहे महाराज. असं जोडा पोरांनो. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय, सगळ्या समाजाची पोरं नातं जोडत होती हो. तानाजी मी, मुरारबाजी, येसाजी, कोंडाजी, मी जातो राज, मी जातो राज. आपल्या पत्रिकेला शिवाजी महाराजांचा फोटो टाकलाय. आनंद वाटला. ऐका रे, एक एक मावळा म्हणायचा मी जातो राज, मी जातो राज, मी जातो राज. पोरं 400 तयार झाली. 400 पोरांनी भगवान शंकराचं मंदिर गाठलं. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. त्या रायरेश्वराच्या मंदिरात पोरं उभी राहिली. हातामध्ये गुलाल घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती तो गुलाल फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला. हर हर आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानातले काय खालचे. अय का म्हटले नाही? त्याचं कारण या धामण्यात तर थंड झालं काय का नसते. डबल भूक लागली राव मला. एवढ्या जोरात म्हणलो मी. माझी एक विनंती तुम्हाला. 25 वर्षाचा सप्ताह पुढच्या वर्षी आता येणार नाही. 25 वर्षाचा सप्ताह गोड केला. पैठण तालुक्यात एवढ्या छोट्याशा गावान, बिडकींच्या जवळ गाव आहे. एवढं छान गाव आहे. समाज कमी म्हणजे लोक वस्ती कमी आहे पण एवढा लोक जमलेत. एवढा छान कार्यक्रम केला. मोठे मोठे कीर्तनकार आणले. नियोजन गोड केलं. गायक काय, वादक काय, मंडप काय, डेकोरेशन काय. नारळी सप्तासारखा सप्ताह केला कृष्णापूरकर तुम्ही. इतकं छान तुमच्या गावाचं नाव आहे कृष्णाचं. एक काम करा सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळ्यांनी करा, करा सगळ्यांनी. वा थंडीच निघून जाईल तुमची. वा करा. टाळकरी करा. मर्द आहेत तुम्ही करा. करा करा. जे 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 नाहीत ना मर्द आहेत त्यांनी ठेवा खाली. मला काय करायचं बरं. 2 करा 2. वा अय जीन्स पॅन्ट मागच्या टी शर्ट अय जॅकेट हा 2 करा. व्हिडिओ काढणाऱ्याने 1 करा. काय अडचण नाही. 2 करा बरं. अय फक्त माईकवाला सोडून तुम्ही बाकीचे हा शाबाश. हात वर करा. सगळ्यांनी करा. ऐका ऐका. ज्याला हात आहेत त्यांनी हात वर करा. काय सुंदर चित्र आहे बघा. कृष्णापूरकर ध्यानातच ठेवा हे चित्र. आपण सगळ्या शिवरायांचा जे जेकार करतोय. काय सुंदर सोहळा आहे. कृष्णापूरकर, संजय महाराज फार छान नियोजन केला. हात वर करा. ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी वाजू नका. आपल्या या सप्त्याला अभिवादन करा.
छत्रपती शिवरायाला अभिवादन करा, 18 प्रगत जातीतील संतांना अभिवादन करा, नाथ महाराजांना अभिवादन करा, हो निळोबारायांच्या अभंगाला अभिवादन करा, आपल्या आई वडिलाला अभिवादन करा, ज्या मातीनं आपल्याला जन्म दिला त्या मातीला अभिवादन करा. हा ज्याचा वर आहे, 400 पोरं घेऊन स्वराज्य मांडलं होतं. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी. तानाजी हवाय, मुरारबाजी हवा, जातो की राज. पुरंदर हवाय, जातो की राज. कोंडाणा हवाय, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही 4 सत्ता नाचत होत्या. 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला. महाराष्ट्रात आवाज घुमला, हरर महादेव. हात ज्याचा वर आहे, टाळी वाजू नका. मी हरर म्हणणारे, हात ज्याचा वर आहे त्यानं इमानदारीनं महादेव म्हणा. मी हरर म्हणणारे, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणणारे, ज्याचा हात वर आहे त्यानं जय शिवाजी म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या बिडकीन शहराला, काय सप्ताह चाललाय कृष्णापूर गावाला. बोला हर हर महादेव, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की या खाली ओरिजिनल आहे बरं. जरा जोरात वाजत टाळी. आता जोरात. नातं जोडलं. नात कधी झाला जय जयकार? नातं जोडल्यावर झालं. नातं जोडावं लागतं हा पोरांना. किती नातं जोडलं ऐका. अफजल खान आला तर त्याच्या पोटामध्ये वाघनकं घालून फाडला. शाहिस्ते खान आला, त्याची बोटं कापली राजांनी. महाराष्ट्रात ललकारी घुमली, जय भवानी, जय शिवाजी, हरर महादेव. सगळा समाज आनंदानं डुलायला लागला. माता भगिनी गावात येऊन आनंदानं सण करायला लागले. का? गड्यांनो राजा किर झाला, शिवबा सिंहासनी बैसला. महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला. राजे राजे झाले. शिवाजी राजे भोसले आपल्याला गादीवर मिळाले. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, सगळ्या समाजाला घेतलं. आनंदी आनंद झाला. सगळे माणसं मान डुलायला लागले. पण राजावरती एक संकट आलं, सिद्धी जोहर नावाचं. एक 5 मिनिटं ऐका. नातं जोडणं कशाला म्हणतात? सिद्धी जोहर नावाचं संकट आलं एक, आणि वेढा पडला होता 42,000चा. आत्तापर्यंत एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. उद्या आम्हाला जातानी ते गाव लागतं. त्या गावाचं नाव कर्नूलचा सिंह म्हणायचे त्याला. कर्नूल फार मोठी राजधानी होती आदिलशहाची. आणि तो सिद्धी जोहर आला, त्याच्याबरोबर फाजल खान आला, आणि एक सिद्धी मसूद नावाचा त्याचा जावई आला, आणि 42,000 लोक आले. राजेगडावरती 1200 मावळे होते. एका बाजूला 42,000 आणि गडावरती 1200. कसं करायचं? इतका वेळा भक्कम होता, गड सोडणं शक्य नव्हतं. नेताजी पाळकरनं आक्रमण केली, वेळा सुटत नाही. जिजामातेनं आक्रमण केली, पण वेळा सुटत नाही. आता राजांचं काही खरं नाही. पुन्हा एकदा सगळे पारतंत्र्याखाली जाणार. सगळा समाज रडायला लागला. पण तेवढ्यामध्ये राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. इतका पाऊस पडला, इतका यावर्षी जसा पडला ना तसा धनाधना पाऊस पडायला लागला. आणि एका बाजूनं डोंगर ढासळला, आणि त्या बाजूचा पारा कमी झाल्याची बातमी कळाली. आणि राजानं बुद्धी लावली की या बाजूनं रात्री पळून जायचं. कसं पळून जायचं आहे का? 400 मावळे गडावर थांबतील, 400 राजांना घेऊन जातील, आणि शरण आलो म्हणून एक पत्र लिहिलं त्याला की आम्ही शरण येत आहोत, म्हणजे पारा ढिला राहील. राजा शरण आलाय. त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. बुद्धिमत्ता गनिमी कावा. हे पोरांना शिका. अमेरिकेला इंग्लिशमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतात. इंग्लिशमध्ये आमची पोरं कीर्तन किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा. तुमचा भाऊ म्हणून सांगतो, एकही पुस्तक शिवाजी महाराजांचं मला भेटलं, मी ते वाचलं नाही असं झालं नाही. महाराज पुस्तक दिसलं आणि घेतलं नाही. वाचा ना. शिवाजी महाराज वाचला की तुम्हाला बुद्धी. पैसे कसे कमवायचे शिवाजी महाराज सांगतात. लोकांशी बोलायचं कसं, इतिहास काय शिकवत, सगळं शिकवतात ना. सगळं महाराज सगळं शिकवतं राजांचं. पोरांनो सध्या ते मोबाईल आला बघा आपल्या हातात. हे मोबाईलने आपलं कामच करून टाकलो. हे मोबाईलचं व्यसन लागलं आपल्याला. इन्स्टा स्टोरी, फेसबुक, बाबा बाबा. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, वादक 5,000. म्हणजे आमच्याकडनं का बघू लगेच बरं का. तुम्ही बसल्या बसले सगळे त्याच्यातच महाराज.
काही काही पोरं जेवताना मोबाईल पाहतात, खाली पाहतच नाहीत. मला बायकोला बिचारीला कामाला जायचं, तिनं ताट उचललं ती घेऊन, याला मिळच नाही, 2-4 घास मातीचे खाल्ले आणि मग कळालं मोबाईल घ्यायला, म्हणजे ताट गेलं. काय अवघड. आमच्या बीडला एक घटना घडली आता, कल्याण महाराज. घटना अशी घडली, एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं जाऊ दे, त्याचा चुकलं, तो गेला बुवा. बाईनं तरी बघायचं ना घरातल्या, ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपल्या मैत्रिणीला चाललं होतं बचत गटाचे 300 राहिले, उद्या टाकते 100 परवा देत. ती आपली मॅसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. तांब्या दिल्याला वाटलं आपलंच घरी, हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. आता गंमत आहे का, तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. ओरिजिनल आला. कोण ओरिजिनल? इकडे बघा, ओरिजिनल आला. ओरिजिनल बी मोबाईलच खेळत होता. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली आहे, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे काय नवले महाराज. एक जण 15 मिनिटं मोबाईल पाहत होता, विठ्ठल महाराज. 15 मिनिटं मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. अंधारात पाहत होता, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. अभिषेक महाराज मोबाईल हरवला. 15 मिनिटानं बायकोनं जोरात कानाखाली मारली. बायका हाणायला भीत नाहीत. उगा ज्याच्या गळ्यात माळ आहे, संस्कार आहे, त्याचं बरं आहे. नाही ते शहरातल्या समज कानकून जोडून काढतात, काय नसतं. पिऊन आल्यावर तर लय हाणतात, काय नसतं तसं. बरं इतकी जोरात कानाखाली मारली. म्हणा काय मारलं मला? काय पाहता म्हणे 15 मिनिटं मोबाईल. किती वेळ झाला? 15 मिनिटं. टॉर्च कशाची लावली म्हटली? टॉर्च म्हणजे मोबाईलची टॉर्च लावून 15 मिनिटं मोबाईल हरवला. मोबाईल नाही, बायको नाही, मी सुद्धा हानीन महाराज अशाला सांगत. काय कमाले महाराज, इतके माणसं आधीनेत महाराज. अहो माणूस बोलला की ते मोबाईलमध्ये 4 मित्र बसू द्या, मित्र मोबाईल. अहो तुमचं नाही, आमचं सुद्धा तिथं आम्हालाही नाद लागलो. हो माणसं बोलतेत, आम्ही मोबाईल. कोणी दर्शन घेऊन जातो तरी आम्हाला मिळणार नाही, आम्ही मोबाईल. फार अवघड झालं महाराज. त्याचं कारण कुणाला दोष द्यायचं नाही, ह्यांनी व्यसन लावलं आपल्याला. पोरांनो थोडीशी पुस्तकं वाचावी लागतील, राजांचा इतिहास वाचावा लागेल, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. आपण महाराष्ट्रातले आहोत. मोबाईल पाहू नका असं माझं मत नाही, मला पण आहे, त्याची गरज आहे. गुगल आहे, यूट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, त्याची तुम्हाला गरज लागणार आहे. पण ते किती घ्यावं, किती वेळ पाहावं. एक गावाची बातमी काल पेपरला आली. एका गावानं पुणे जिल्ह्यामध्ये असा निर्णय घेतला की संध्याकाळी 7च्या नंतर भोंगा लावला गावात, आणि भोंगा वाजला की 7 वाजल्यापासून गावात मोबाईल कोणत्याच तरुणीनं बघायचा नाही. काय नियम केला महाराज, काय नियम केला महाराज, काय सुंदर नियम केला. TV पाहायची नाही आणि मोबाईल पाहायचं नाही. 7 वाजता पोरं अभ्यासाला बसवायची मायबापानं, आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मोबाईल बंद करून टाकायचं. भोंगा वाजला की त्या गावाला लोक भेट द्यायला चालली. जरा शिका बरं माझं. नाही आपल्याला ते करता येणार, पण निदान मायबापानं आपल्या लेकराला. आणि 3रीच्या पोराला कशाला मोबाईल देतो? 3री 4थी 5वी द्यायचा ना. 10वीच्या पुढं द्या, 12वीच्या पुढं. तिला कळायला लागलं, मुलाला कळायला लागलं म्हणजे द्या. लहान लेकराच्या हातात जर तुम्ही, त्याला व्यसन लागेल, त्याचे डोळे त्याच्यात जातील, त्याला सारखं ते पाहावं वाटेल. त्यामुळं सावधान, बघू नका असं माझं मत नाही, पण किती वेळ बघावं त्याच्यात तुमची मुलं जातील. इतिहास वाचायला लावा. एक शिवा नाव्याची कथा शिकवा, एक तानाजीची कथा शिकवा, एक मुरारबाजीची कथा रोज ऐकू द्या, एखादा श्लोक शिकवा. ज्ञानोबांच्या 5 ओव्या वाचून घ्या, फार गरज आहे. जाता जाता नातं कसं जोडलं याच्यासाठी सांगत होतो, चला ऐका. आणि मग राजांनी बुद्धी लावली महाराज. बुद्धी अशी लावली की आता गडावून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसवायचे, 400 मावले घेतील, राजांना विशाळगडावर पाठवून द्यायचं. आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा आणि शरण आला असं दाखवायचं. पण आता सगळं नियोजन झालं नाही. कोण पुढं, कोण पुढं, कोण पुढं, कोणी पालखी. पण ज्याला बसायचे तो परत नाही येणार. हे नीट ऐका, ज्याला राजांच्या जागी बसवायचं विठ्ठल महाराज, तो परत कधीच येणार नाही सोपान महाराज. असा पोरगा पाहिजे तर तो बी राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची. पोरांनो मैत्री कशी असावी ऐका जरा. एवढं 1 वर्षभर तुमच्या कीर्तन ध्यानात राहील. अक्रूर महाराज साखरे आणले होते, काय कीर्तन करून गेले. 1 वर्षभर ध्यानात राहील. गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. मग कीर्तन काहीतरी शिकण्यासाठी असेल तर 25व्या वर्षातलं एवढं कीर्तन घरी घेऊन जा. माझ्या बहिणीनं घेऊन जा, मातांनी घेऊन जा, पुरुषांनी घेऊन जा. 1 वर्षभर ध्यानात ठेवा रे. ऐका नातं कसं जोडतात. आणि तेवढ्यामध्ये राजांच्या लक्षात एक पोरगा आला. त्या पोराचं नाव होतं शिवा काशीद. नावी समाजाचा पोरगा होता, नावी समाजाचा. आणि नेमापूर नावाचं गाव आहे कोकणामध्ये, त्याचं मी त्याच्या गावाला कीर्तन करून आलो बरं का. तर त्या पोराला 2च वर्ष झालते लग्न होऊन. त्याच्या लग्नाला 2 वर्ष झालते. राजाला वाटलं याला जर पालखीमध्ये बसवलं, याचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांग. बायको राजे म्हटलीच नाही त्याला.
2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली आणि पोरगा राजांच्या महलात आला. राजाला असा मुजरा केला, राज घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा? पोरगा म्हटलं, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी दलादर शिरं पडतील, तेवढा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. राज तुमच्या अंगावरचे कपडे घालण्यासाठी राज 6 महिन्यापासून वाट पाहतो, तेवढे कपडे मला घालायला द्या. राज तुमचा कमरेचा शेला मला बांधायला द्या, तुमची तेवढी तलवार मला लावायला द्या. आणि राज तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी नाव मला द्या. मी बसतो राज या पालखीत, मी जातो राज. राजा म्हटलं, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल राजा, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, राजा मग त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल राजा. काय मैत्री आहे पोरांनो? एक नाभी समाजाचा पोरगा मराठासाठी मरायला तयार आहे, एक ब्राह्मण समाजाचा पोरगा मराठासाठी मरायला तयार आहे, एक वंजारी समाजाचा पोरगा मराठासाठी मरायला तयार आहे. आमचं हिंदू आहे, याला हिंदू धर्म म्हणतात. हे असं जातीवाद करू नका, मराठी माझन, माळी माझन, कुणबी माझा, यानं आपला धर्म संपून जाईल. पोरांनो, सगळ्या धरून चाला, एकमेकाला धरून चाला. सगळा समाज आपला आहे, आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे एकत्रित आहोत. तरुणांनो, या अक्रूर महाराज साखरेचं एवढं विधान घरी घेऊन जा. काय इतिहास आहे. राजा नावी शिवा म्हणतोय, राजा द्या मला मुकुट. राजाने त्याला मुकुट दिला, कपडे दिले. एका पालखीमध्ये राजे बसले, एका पालखीमध्ये शिवा बसला. ज्या पालखीत राजे बसले ते राजे रडत होते की माझा शिवा वाचला पाहिजे. ज्या पालखीत शिवा बसलाय तो म्हणतो, आता मी मेलो तरी चालेल, माझा राजा सुखरूप पोहोचला पाहिजे. काय मैत्री आहे. 2 बाजूला 2 पालख्या गेल्या रे. राजाला कळलं, त्या सिद्धी मसुदाला, हुजरला कळालं, सिद्धी जोहरला की हा राजा नाही. त्याची कत्तल झाली. पोरांनो, खूप बेकार पद्धतीने मारलं त्याला. सगळ्या त्याच्या अंगाचे तुकडे तुकडे केले रे. 3 तलवारीनं त्याचं पोट कापलं. महाराज इतकं बेकार मारलं त्याला. त्याची सगळी बॉडी एका पोत्यामध्ये भरली आणि राजानं सप्रेम पाठवली. ज्या दिवशी राजाने त्या पोराची बॉडी पाहिली ना, स्वतःच्या लेकरासाठी कधी रडलं नव्हते महाराज, पण माझ्या जिवलग मित्राचे माझ्यामुळे एवढे हाल झाले. हंबरडा फोडून महाराज रडले. महाराज खूप रडले महाराज. त्याची माती गडावर केली राजाने, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं. कुणालाच माहिती नाही होऊ दिलं. 20 दिवस गेले आणि 20 दिवसानं राजानं त्या निमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील परवा आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या, राजा तुमच्या घरी येणार आहेत. इतका आनंद झाला त्या आईला. तिला वाटलं, बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काय असतं हो महाराज, आईला तिचं बाळ फार आवडत असतं. आईला तिचं बाळ लागतं ना. मी आता 10 वाजले ना, मी 1 वाजता 12 वाजता घरी पोहोचल बघा, पण माझं कोणी घरातलं जागी नसतं, पण माझी आई जागी असते. 1 वाजता सुद्धा दरवाजाची गाडी वाजली बो माझी, आमच्या गाण्याने हॉर्न वाजवला, आई आमची गॅलरीमध्ये येणार. आलास का रे बाळा, मीठ हातामध्ये घेणार, चेहऱ्यापासून पायापर्यंत रोज माझी नजर. कोण नाही महाराज, आई असते महाराज. हो, मी खरं सांगू तुम्हाला, आपले प्रसाद दादाचं कीर्तन वडिलाचं एक आईचं आहे ना. तुम्ही ज्या दिवशी कीर्तनाला जर आलात माझ्या, तर 2 तास तुम्ही रडा. आई सांगते, मला खूप वर्ष श्राद्धाची कीर्तन असतात आईची, खूप आई सांगतो महाराज, रोज सांगतो. तुम्ही युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका, तुम्हाला दुसरं कीर्तन ऐकू वाटणार नाही. खूप कीर्तन आहेत महाराज, आईचे आहेत, बापाचे, शिवरायांचे, तानाजीचे, सैनिकाचे, महाराष्ट्रभर मी सांगतो. फार महाराज आईचं प्रेम असतं. आईला वाटलं, बाई माझं पोरगं पण येणार. तिनं घर सारून काढलं, आईनं आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं घराला. हो, माहिती नाही हो तिला माझा पोरगा आता राहिला नाही. आपल्या ठेवणीतली साडी काढली तिने, नऊवार, शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, आरतीचं ताट तयार करा, महाराज येणार आहेत, तुमचे मालक येणार आहेत. 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार म्हणून त्या पोरीनं साडी घातली, मेकअप केला, कुणीतरी कानातलं दिलं, कुणीतरी गळ्यातलं दिलं, आणि गरिबाची पोर दरवाजामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी राहिली. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता न्हाव्याच्या आळीला आली अशी बातमी मिळाली. कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं, राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून ती पोर पुढे सरकली, आणि तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. मागं पाहिलं, आवाज माझ्या सासूच आहे. सुनबाई तुम्ही नका वाळू. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताड दिलं, पायापटत पोरगी घरामध्ये निघून गेली. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले, गुळाचा खडा पाण्याचा तांब्या दिला,
आणि पहिला प्रश्न विचारला त्या आईनं राजाने विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही? का तिचं एवढ्या लोकात अपमान, वाळू द्यायचं की तिला? तर ती आई म्हणते, राजा ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं की? राजा शिवाची बायको आहे, चाललं असतं की वाळू द्यायचं की? राज, एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, सांगितलंच नाही मी अजून या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली? ती आई म्हटली, राजा जगाला फसवताल, जाणता राजे आहेत, एका आईला नाही फसवू शकत. मी गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. धनगराच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. मराठ्याच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्ही आमच्या दारात आलात, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. राज, माझ्या पोराची एकच इच्छा होती, तुम्ही आमच्या झोपडीमध्ये यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी. आज पुरणपोळी हजर, बायको त्याची ताट घेऊन हजर आहे. माझा पोरगा जर आज जिवंत असता तर तुमच्या आधी 1 तास गावात आला असता राज, आणि एका गावात 1 तास भर नाचला असता राज. नाचून म्हणला असता, आई राजा आले, राज आई आपल्या घरी राजा आले, आई आपली झोपडी पावन झाली, आई आपलं गाव पावन झालं, आई राजा आले, राज आई राजा आले ग राज. माझा पोरगा नाचला असता राज. ज्या आरतीत तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा बाळ आता राहिला नाही. हंबरडा फोडून बायको रडायला लागली, हातातले कंकणं फोडण्यात आली. आईसुद्धा खाली पडून रडायला लागली, राजेसुद्धा खूप रडायला लागले. मावळ्यांनी राजांचे अश्रू पुसले. आपल्यासुद्धा काही माणसं ही कथा ऐकून रडत आहेत. दगडाच्या हृदयाची काही माणसं मागाशीपासून रडत आहेत. मला सुद्धा रडू येईल, पण मग मला बोलता येणार नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, जरा ऐका आणि घेऊन जा घरी. काय नातं आहे महाराज, हे सगळं झालं विठ्ठल महाराज. तेवढ्यामध्ये सोन्यानं चांदीनं भरलेली काही ताटं आली घरामध्ये. ती आई म्हटली, राजा नको हे सोनं मला, नको ही चांदी मला, हे घेऊन जातो. राजा म्हटले, राहू दे आई, तुमच्या पोरानं माझ्यासाठी प्राण असं नाही, हे घेऊन जा राजा तुम्हाला. मग काय देऊ आई तुम्हाला? ती आई काय म्हटली, ऐका नातं, ऐका नात. ती आई म्हटली, राज माझा पोरगा दिवाळीला घरी यायचा, पाडव्याला घरी यायचा, बैलपोळ्याला घरी यायचा, शिमग्याला घरी यायचा, पुरणपोळी खायचा, लेकरा बाळाला पुरणपोळी, बैलगाईला तोच खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, मला एकच द्या. इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा, आणि माझ्या बैलगाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं डोळे पुसले नाहीनं. आई म्हटली, राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावी उरलाय. खूप नाते आहेत महाराजाशी. अक्रूर माझं नाव टाका यूट्यूबला, तुम्हाला खूप कथा ऐकायला मिळतील. रामायण ऐकायला मिळेल, संत कथा ऐकायला मिळेल, खूप आहे. हो, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, असं नातं जोडा गड्या पोरांनो. धर्माशी जोडा, देवाशी जोडा, देशाशी जोडा. दगडाच्या हृदयाची पोरं रडायला लागली गड्या, सफल झालं. एवढंच सांगायचं मला तुम्हाला. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा गड्या. नातं असं जोडत चला. ज्याने अशी नातं जोडलेत ना ते देवाच्या आवडीचे भाविक झालेत. नाथ महाराजांनी देवाशी नातं जोडलंय, राधेनं देवाशी नातं जोडलंय, सुदाम्यानं देवाशी नातं जोडलंय, शबरीनं देवाशी नातं जोडलंय, केवटाने देवाशी नातं जोडलंय. ज्यांनी ज्यांनी नातं जोडलंय भाविकाची आवडी देवा, देव त्यांच्या घरी गेला. एवढ्या माझ्या सगळ्या बहिणी बसल्यात, सगळ्या बहिणींना ऐका, घेऊन जा घरी. देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे, मानलेली बहीण द्रौपदी आहे. एक चरणासाठी एवढी कथा ऐका, बरोबर 10 वाजतील. एक वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. ऐका ऐका बहिणींनो, देवाची सख्खी बहीण सुभद्रा, मानलेली बहीण द्रौपदी आहे. देवाला विचारलं तुम्हाला कोण आवडतं? देवा द्रौपदी आवडते. कोण? द्रौपदी. उद्धव जळायला लागला.
त्याला वाटलं देवाची बहीण सख्खी सुभद्रा आहे आणि देवाच्या मुखाला द्रौपदीचं कसं नाव येतं, सख्या बहिणीचा अधिकार असतो बरं का. तुम्ही मानलेल्या बहिणीला साडी बिडी घेतली नाही तर ती तक्रार करत नाही. सख्या बहिणीला घेऊ नका, ती हायवेची जमीन मागते काढचल, त्याचा अधिकार असतो. तसं देवाची सख्खी बहीण कोण आहे, सुभद्रा आहे. मानलेली द्रौपदी आहे. देवाच्या मुखाला नाव कोणाचं आहे, द्रौपदीचं. देवाच्या लक्षात आलं, उद्धवाचा हात धरला. आपले 10 मिनिटं राहिली, 10ला चालतच सुभद्रेच्या घरी नेलं. सुभद्रा दात घासत होती. एवढ्या सकाळी भगवान येताना पाहिला. का रे दादा, काय माझ्याकडे काम, काय नाही. म्हटले बघ एकादशी उद्या आहे, एकादशी द्वादशी त्रयोदशी 2-4 दिवस झाले, खायलाच काही भेटलं नाही, लवकरात लवकर काहीतरी खायला दे. भगवंतानं सुभद्रेला खायला मागितलं. सुभद्रा म्हटली दादा टोपलीमध्ये फळं आहेत, नाश्ता कर, मी तोवर स्वयंपाक करते. देवाला कुठं खायचं होतं. सफरचंद हातात घेतला, चाकू हातात घेतला, सफरचंद कापायचं ते सोडून बोटच घेतलं कापून. बोटातून असं टप 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 रक्त गळायला लागलं. उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंध्या आणा बांधायला. आता सुभद्रेकडे कमी साड्या असतील का, आपल्या सुभद्रेकडे दिल दिवाना, कुछ कुछ होता, रमणे बनायत जोडी, आंप्यार करणेवाले, धूम, हे साड्याची नावं येते. माझं लग्न झालेलं आहे, महिन्याला 2 आणावं लागतात मलाच, तुमचं काय सगळ्याचं जे. 15 कपाटं भरून साड्या आहेत त्या सुभद्रेला. ती काही साडीकडे गेली नाही. देवानं तिचं घर सोडलं आणि द्रौपदीच्या घरी आली. ऐका देवाच्या आवडीची भाविक बहिणींनो, देवाच्या आवडीची भाविक. तुळशीला पाणी घालत होती ती द्रौपदी माता. चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता आणि पाणी घालता घालता समोरून भगवान येताना दिसला आणि देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं. ताटण तांब्या दिला फेकून, धावतच गेली संजय महाराज. देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. किती कापलं रे दादा हे, थांबायला चिंदी बांधते, घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला. त्या पदराला असं फाडायचंच होतं, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ओ द्रौपदीताई, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत कितीही गरिबी आली तरी पदराकून साडी फाडायची नसते. ओ ओ ओ द्रौपदीताई, धर्मराजा जिवंत आहे, भीम जिवंत आहे, नकुल सहदेव जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, शोभत नाही तुम्हाला पदर फाडायला. त्या द्रौपदीनं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. द्रौपदी म्हटली बरोबर आहे उद्धवा, जोपर्यंत मालक जिवंत तोपर्यंत पदर फाडू नये. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे. काय उत्तर आहे सोपान महाराज. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि त्या बोटाला तिनं चिंदी फाडून 2 इंचाची बांधली. नवऱ्याचा विचार नाही केला पण देवाच्या बोटाचा विचार केला. तर त्या द्रौपदीवर दुःशासनानं भर दरबारात साडी ओढायचा प्रयत्न केला. दुःशासनानं साडी ओढली आणि देव धावला. देवानं तिला लाखानं साड्या पुरवल्या. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा, दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा, दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. सगळ्या कौरवांनी ओढली, दमले कौरव, पण साडी काही संपली नाही. द्रौपदीनं विचारलं देवा कशामुळं रे. द्रौपदीला भगवंतानं सांगितलं अगं कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही, माझ्या बोटासाठी डोक्यावरचा पदर फाडून चिंदी बांधली. 2,000 रुपये जरी दिले ना, एका वर्षात 1 लाख मिळणार. 5,000 दिले ना इथं, एका वर्षात 5 लाख मिळणार. ज्यांनी ज्यांनी वर्गणी दिली त्याला डबल मिळणार. ज्यांनी ज्यांनी सौजन्य दिलं त्याचे डबल होणार. आक्रूर महाराज साखरेचे हे 10 लाख रुपये खर्च केले मी गेल्या वर्षी माझ्या घरी. गरिबांना वाटले मी पैसे, अनाथ मुलांना दिले, खूप लोकांना दिले. मला द्यायचा नाद आहे. तुम्ही दिलेले पैसे काय आमच्यासाठी थोडी असतात. आमच्या पैठणखेड्या सरपंचाला मी फोन केला होता आमच्या वडिलांच्या कार्यक्रमाला. यावर्षी पण तुम्हाला सगळ्यांना फोन लावेल मी, यावर्षी पण 10 लाख रुपये वाटणार आहे मी गोरगरिबांना. ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, मी देत राहतो सगळ्यांना. मला तो छंद आहे द्यायचा. ऐका दिले 10 लाख रुपये एप्रिल महिन्यात. मे महिन्यात 20 लाख आले. मला काय नसते तसं. 10 गेले 20 आले. तुम्ही देऊन बघा, दिलं की वाढतं, सांभाळून ठेवलं की वीज बंद. कोणतं असो मग, ज्ञान असो, पखवाज असो, गायन असो, नोटा असो, सांभाळून ठेवलं की मेलेच तुम्ही, पॅरालिसिस झाला तुम्हाला. वाटले की डबल होतात. पोरा अभ्यास करतात, घरात चांगलं थोडं थोडं, सगळं नका देऊ पण थोडं थोडं देत चला. हो जाधव सरांनी आम्हाला मागाशी जेवण दिलं, अजून कोणीतरी पंगत दिली, राजू दादा सौजन्य घेतलं तिघांनी, जाधव पाटलांनी. किती सुंदर त्यांच्या घरी गेलो मी, भाऊ त्यांचा परिवार, किती छान माणसं आहेत. अजून तुम्ही उद्याचं सौजन्य इंदोरकर बाबाचं मी बॅनर पाहिले मागाशी, जे देणारी माणसं आहेत डबल होत असतं संजय महाराज. म्हणून तर तुमच्याकडून नियोजन केलं आहे हे. आमच्या अमोलनं मला फोन केला गेल्या वर्षी, म्हटलं बाबा ते तुमचं कीर्तन पाहिजेच या गावाला. म्हटलं येतोच राजा, काळजीच करू नको. आणि मला सांगायचं काय, तुम्ही दिलं की वाढत असतं. द्रौपदीनं 2 बोटाच्या चिंदीला 2 इंचाची चिंदी बोटाला दिली. देवानं लाखो साड्या दिल्या. का? भाविकाची आवडी देवा,
देवाला द्रौपदी आवडते, देवाला सुदामा आवडतो, देवाला शबरी आवडते, देवाला शिवानावी आवडतो, देवाला तानाजी आवडतो. महाराज 10 वाजायला 5 मिनिटं राहिले, कळलं आम्हाला. देवाला भाविक आवडतो कळालं, पण त्या भाविकासाठी देव करतो का? हिंडे तया मागे पुढे वा 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 वा. हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे वा वा.
एकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. चौबदाराचा घ्या. हिंडे तया मागे पुढे करा क्लिक. चौबदार हिंडे तया मागे पुढे. देव आता मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो आणि मागे पुढे उभा राहून त्यांचं लवकर या लवकर या सांभाळ करतो. काय सांभाळ करतो तर घरी दारी वसे हरी संकट निवारण करतो. चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडादार हाका मारी. वाटेल ते काम करतो. नाथ महाराजांच्या घरचं काय सुदाम्याचं गाव सोन्याचं करतो. शबरीला मंदिरात नाही तर तिच्या कुटियावरच भेटायला जातो. सगळी कामं करतो देव बरं का. ऐका ऐका का करतो. हिंडे तया माग. पण भाविक व्हावं लागेल. भाविक असलं पाहिजे. भाविक झालं की देव सगळं काही देतो बरं का. विठाला विठाला आता एक 15 दिवसापूर्वी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही एक मोठा कार्यक्रम केला. तो कार्यक्रम हेलिकॉप्टरला मला आणलं होतं लोकांनी. तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. सोशल मीडियाला आहे. हेलिकॉप्टरने आमची एंट्री केली आणि समाजानं 1 लाख लोक होती कीर्तनाला. काल्याचं कीर्तन होतं. 5 क्रेनला दहीहंडी बांधली होती वर अशी आणि खालून मला क्रेननी नेलं भजन करत. आम्ही दहीहंडी फोडली आणि त्या दिवशीच त्याच माणसानं संकल्प केला की आता समुद्रात काला करायचं. अजून झालाच नाही बरं. समुद्रात मुंबईहून 30 लाख रुपये रोज येते एका बोटीला. त्याच्यामध्ये आपल्याला 2000 माणसं न्यायची आणि 2000 माणसं नेऊन मुंबईहून ती बोट काढायची. सौराष्ट्र सोमनाथाला काला करायचं. 5 दिवसाची कथा आणि हेलिकॉप्टरलाच दहीहंडी बांधायची समुद्रात. आणि खालून सगळ्यांनी ते बघायचं चित्र. एकूण देवेंद्रजी फडणवीस आणि तिकून गुजरातचा मुख्यमंत्री असा मोठं नियोजन आम्ही केलेलं आहे. मी सगळ्यांना तुम्हाला त्याची पत्रिका देणार आहे. आणि काल्याचं कीर्तन मात्र माझं आहे. ते माझ्याकडं असतं. काला म्हणलं की मग ते स्पेशल असतं, जरा वेगळं असतं. त्यामुळं काला तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. वेळ कमी आहे. जाता जाता एवढीच प्रार्थना की आता मोठे सप्ते व्हायला लागले. तरुण मंडळी याच्यात यायला लागली. आपल्या जीवनातले पैसे खर्च करायला लागले. पण सगळ्या तरुणांना विनंती आहे की आपण व्यसन सोडा, दारू सोडा, पुड्या सोडा. या मुली बसल्यात ना इथं, या सगळ्या कुंकू लावणाऱ्या माता, या देशातली हिंदूची आई देवाला काही मागत नाही महाराज. रामाला कृष्णाला देवाला काही पैठणला जरी गेली काही मागत नाही. पोरांनो, आपली आई आपली बायको देवाला एकच मागणं मागते. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. हे नाथराया, हे ज्ञानोबाराया, हे पांडुरंगा, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. तुम्ही दारू सोडलीत, पुड्या सोडल्या की या माता आनंदी होत असतात. प्रार्थना आहे कीर्तनाची. व्यसनाच्या अधीन जाऊ नका. थोडंसं व्यसन कमी करा, हळूहळू कमी करा. धर्मामध्ये या. शिवानावी बना, तानाजी बना, मोरारबाजी बना, जवान बना. आता थोडा सैनिक मला सांगायची विनंती आहे, पण वेळ झाला. यूट्यूबला खूप कीर्तन आहेत माझी. मी तुम्हाला आज वेगळे वेगळे चिंतनं सांगितले, वेगवेगळ्या कथा सांगितल्या. 10 वाजून गेले. घेऊन जा कीर्तन घरी. संपूर्ण असं वाटतंय पण वेळेला थांबलं पाहिजे. मला सकाळी 6:30लाच तिरुपतीला जायचं आहे. उद्या आमचं तिथं कार्यक्रम भजन आहे आमचं. परवा काय भाग्य आहे बघा माझं, तिथं भजन आहे महाराज. त्या व्यंकटेशाच्या मंदिरात आम्ही भजन करणार आहेत महाराज. आपलं भजन, आपलं ज्ञानोबारायांचं, आपल्या तुकोबारायांचं महाराज हे भाग्यानं मिळतंय. रोज 2-2 कीर्तन. मी रात्री पुण्यामध्ये कीर्तन केलं. आता तुमच्याकडं आहे. 2-3 दिवस तिकडं तिरुपती आहे. 19 तारखेपासून पुन्हा 12 दिवस 2-2 कीर्तन आहे. रोज कीर्तन आहेत महाराज. डायरीमध्ये जागा नाही. विशाल महाराज काय, अक्रूर महाराज काय, पुरुषोत्तम पाटील काय, माऊली महाराज, खूप मोठे मोठे कीर्तनकार आपण आणले. यांच्या विचारातून एक एक विचार आपल्या मुलांना घेऊन जा, एवढीच प्रार्थना करतो. एकदा 2 हात वर करा सगळ्यांनी माझ्यासाठी. झालंय कीर्तन. आता सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. म्हणा म्हणा, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.